देव भक्ताचा अंकित देव भक्ताचा अंकित देव भक्ताचा अंकित देव भक्ताचा अंकित कामे त्यांची सदा करीत कामे त्यांची सदा करीत कामे त्यांचे सदा करीतो कामे त्यांचे सदा करीतो कामे त्यांचे सदा करीतो कामे त्यांचे सदा करीतो देव भक्ताचा अंकित देव भक्ताचा अंकित देव भक्ताचा अंकित देव भक्ताचा अंकित कामे त्यांची सदा करीत कामे त्यांची सदा करीत कामे त्यांची सदा करीत कामे त्यांचे सदा करीत कामे त्यांचे सदा करीत कामे त्यांचे सदा करीत त्याचे पडोने दिवुले त्याचे पडोने देऊळे त्याचे पडोने दिवुले त्याचे पडोने देऊळे होय रक्षितापण होय रक्षितापण होय रक्षिता आपण होने रक्षिता आपण होने रक्षिता आपण होय रक्षिता आपण त्याचे पडोने दिवुले त्याचे पडोने देऊळे त्याचे पडोने त्याचे पडोने देऊळे होय रक्षितापण होय रक्षितापण होय रक्षिता आपण होय रक्षिता आपण होय रक्षिता आपण होय रक्षिता आपण जनी म्हणे भक्तिभाव जनी म्हणे भक्तिभाव जनी म्हणे भक्तिभाव जनी म्हणे भक्तिभाव देवदासा ऐक्य जीव देवदासा ऐक्य जीव देवदासाय जनी म्हणे भक्तिभाव जनी म्हणे भक्तिभाव जनी म्हणे भक्तिभाव जनी म्हणे भक्तिभाव देवदासा ऐक्य जीव देवदासा ऐक्य जीव देवदासाय शिव देवदासाय शिव देवदासाय शिव देवदासाय शिव त्याचे पडोने दिवुळे त्याचे पडोने देऊळे याचे पडोने दिवुले रक्षितापण होय रक्षितापण होय रक्षितापण होय रक्षितापण होय रक्षितापण होय रक्षितापण देव भक्ताचा अंकित कामे त्यांची सदा करीत त्यांचे पडोने दिवुणे होय रक्षितापण जनी म्हणे भक्तिभाव देवदासा ऐक्य जीव त्याचे पडोने दिवुणे होय रक्षितापण विठ्ठल देव भक्ताचा अंकित कामे त्यांची सदा करीत त्याचे पडोने दिवणे होय रक्षितापण भगवंताने सांगितलेलं आहे जनीची अभंग वाचीला जो कोणी त्याच्या अंगणी तिष्ठत जो कोणी जनाबाईचे अभंग वाचल त्याच्या अंगणामध्ये उभा असतो जनीची या शब्दात धरी जो विश्वास न विसंदेच्या क्षणभरी जनाबाईच्या
अभंगावरती जो कोणी विश्वास ठेवील, त्याचं चिंतन करेल, त्याला मी जे आहे ते विसरणार नाही. सामान्य अधिकार आहे का धनाबाई? नाही. महान अधिकार असणारा. काय पूर्वापर आहे कुणा टोक. ह्याचा अभंग घ्यायचा नाही, त्याचा अभंग भजनात घ्यायचं नाही, त्याचं असं करायचं नाही, त्याचं तसं करायचं नाही, असं ज्याचे ज्याचे माथा. आणि आपण करावी ते कथा. आम्हाला घेणं भागच आहे. का? त्यांच्या कुळाचाच आमचा जन्म आहे ना. हो हो. याचा धरीन अभिमान करीना फुले जतन, करीना फुले जतन, करीना फुले जतन. अभिमान करीन आपुले जतन. आपल्या आपल्या घराण्याचा अभिमान आपल्याला असावा लागतो. त्यामुळे याचे विचार केला. माऊली नामदार चित्र सांगतात. काही वेळेला जे ते आमच्या एकमेकाच्या संमतीने असतं. माऊलींनी तर पंढरपुरामध्ये पंचकृषीची जे ती करत असताना काही कार्यक्रम आखला होता ना. मला म्हणले तुम्ही चोखोबर देतील तर सांगा म्हणले. पंढरपुरामध्ये जे काय असतील संत महात्मे, माऊलीच आमच्या संमतीने चालतात. पण आज काय त्यांची संमती घेतली नाही. आज आपले येते पांडुरंगाच्या कृपेने प्रेरणा झाली. आणि म्हणून जे आहे ते या अभंगात जनाबाईचा जयचं वर्णन करायचं. जनाबाई या अभंगातून आपला स्वतःचा अनुभव व्यक्त करतात. कोणता अनुभव व्यक्त करतात? तर भक्तीचा अनुभव व्यक्त करतात. प्रपंचातले अनुभव निराळे, भक्तीतले अनुभव निराळे. प्रपंचाचे जे अनुभव असतात ती कुणाला चांगले आलेले अनुभव कधी लोक कुणाला सांगत नसतात. आणि परमार्थामध्ये भक्तीचे जे आलेले अनुभव आहेत भगवत भक्त जवळ ठेवत नसतात. अनुभवाले अंगा घेत असते. त्याचं जे आहे ते लोकांनी अनुकरण करावं. त्या अनुभवाने पाहिजे त्या आपल्याला आलेला अनुभव सांगून त्यांनी जर का त्याप्रमाणे वागावं, त्याप्रमाणे जे आहे ते आपलं कल्याण करून घ्यावं, हा त्यांचा उद्देश असतो. प्रपंचात नाही. चांगला अनुभव लोक कधी सांगणार नाही. 3 मित्र होते, प्रवासाला चालले होते. जाता जाता पायी प्रवास. एका ठिकाणी जे ते पूर्वीच्या काळातली जे ते हेमाडपंथी मंदिरं आणि जे ते दगडी त्याची जे असणारी जे ते कला कुसरीचं मंदिर आतमध्ये असं उतरून जायचं. आणि तिथं जे आहे ते गणपती बाप्पाची मूर्ती होती. आणि ती मूर्ती भव्य अशी होती. गणपतीचं मुळातच वर्णन असं आहे, वक्रतुंड महाकाय. गणपती बाप्पाची मूर्ती म्हणले की डिरी दाखवायची लागते त्याला. जसं पांडुरंगाला जे हात असेच दाखवायला लागतात. काय काय मूर्तीचं वर्णन आहे. आता गणपती बाप्पा एकतर भव्य मूर्ती, भव्य मूर्तीच्या मानाने पोट मोठं, पोटाच्या मानाने सगळं शरीर मोठं. 3 मित्र आहेत. ती दरवाजा पूर्वी लहान असायची. का? त्याचा उद्देश आहे देवळात जाताना नमून गेलं पाहिजे, खाली वाकून गेलं पाहिजे. हा पूर्वजांचा आपला जो आहे तो त्याच्या पाठीमाग उद्देश. तिघांना आता जायचं. एकदम पुढे गेला. मिन 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 जे दिवा जे ते आपलं नंदादीप होता, अंधार पडलेला होता. त्या अंधारात गणपतीचं स्वरूप पाहिलं. बापरे केवढा गणपती आहे म्हणलं. गप तर बसावं का नाही. त्याची ती डिहिरीतली बिंबी बघितली. बापरे केवढी फुल आहे म्हणलं. हात घातला. हात घातल्यावर आता इंचूच बसलेला होता. दण दिशी मारलं दणका. ह्याला वाटलं आता आपल्याला जो अनुभव आलेला आहे
दुसऱ्याला आला पाहिजे. तो मागावून आला, खरे असा हात झटकला, लई गार आहे म्हणला इथं, काय की मी आहे कोणा टोक म्हणून. त्याने हात घातला, त्याला दणका बसला. दुसऱ्याला सांगितलं, त्याला चांगला अनुभव कधी सांगत नाही. समोरासमोर जर का चिवड्याची दुकानं असतील आणि एखादा चिवडा 8 वाजताच पाठी लावतात, चिवडा संपला आणि दुसऱ्याचा दिवसभर सरत नाही, मग समोरचा माणूस विचारायला जातो, तुमचा चिवडा लवकर संपतो, काय घालता हो त्याच्यामध्ये, तुम्ही कोणता मसाला घालता, कशा पद्धतीने करता, कधी सांगणार नाही. त्याला माहिती आहे, ह्याला सांगितलं की आपली गिऱ्हाईकाची वरड झाली. चांगले अनुभव कधी सांगणार. बरं, अनुभवाला किंमत आहे. विज्ञानामध्ये जे ते आपण काय असेल शिकलेले असेल, पदवीधर असेल, पण त्या पदवीधराला त्याच्या ठिकाणी किंमत नाही. शिकलेले म्हणजे काय झालं, बे म्हणजे काय, बे म्हणजे बे म्हणजे अक्कल, बे अक्कल. दोघं नवरा बायको भाजी आणण्याकरता गेले. बहुतांशी करून आजकालची फॅशनच अशी आहे की सगळा बॅलन्स पत्नीकडे द्यायचा. सुशिक्षित होते, दोघंही शिकलेले होते, बॅलन्स पत्नीकडं, हा नुसता राम्याकडे त्याच्याबरोबर नुसतं जायचा. चला म्हणायचं बाजारात जाऊ, 8 दिवसाची भाजी खरेदी करू. मंडईमध्ये गेले, एकाच वाट्यावर एकाच मालकापाशी अनेक भाज्या होत्या. चौकशी केली, टमाटे काय 150 रुपये किलो. 150? मग आता काय करणार, महाग आहे तशी पिटली म्हणते. स्वस्त भाजी कोणची आहे म्हणते. नाही तसं काय नाही म्हणजे सगळ्या भाजी महागच आहेत. भोपळा हे कसं आहे म्हणले, डांगर तुमच्या भाषेत, नाशिक भाषेत हे 40 रुपये किलो. अरे म्हणजे हे चांगलं आहे ना. झाला म्हणले टमाटे 5 किलो, भोपळा एक 5 किलो टाका म्हणले. झालं गिरायकी दिलं की ते बाबा होते, ते शेतकरी होते, ते म्हणले तुम्ही बे झालेले दिसता, तुम्ही कसं ओळखलं म्हणले, तुम्ही ज्या अर्थी टमाट्यावरती भोपळा ठेवला त्या अर्थी तुम्ही बे झाले. अनुभवाला किंमत आहे, अनुभव असावा लागतो. त्याप्रमाणे संतांनाही अनुभव आहेत, प्रपंचाचे जे आपले प्रापंचिक लोकांना अनुभव आहेत, पण ते आपले अनुभव जगत कल्याणाकरता लोकांना सांगत असतात. त्याप्रमाणे जे लोकांनी वागावं हा हेतू असतो. यांना जो अनुभव आलेला होता तो भक्तीच्या योगाने त्यांनी जी केलेली परमात्म्याची सेवा, त्या सेवेचा त्यांना अनुभव या युगात आहे. सेवा ही अशी आहे, लगेच भगवंताची थोडं फार केलं की लगेच देवाचं देतो अनुभूती येते, मग जे ते अनुभव येतो असं नाही आहे. भक्ती ते कठीण, सुळावलेलं पोळी निवडे तो बळी विरळा शूर. भगवंताची भक्ती अतिशय कठीण आहे. आपण भक्ती करतो, आपली भक्ती करणं निराळं, साधू संतांनी केलेली भक्ती करणं निराळं. त्यांनी जी जनाबाईंनी भक्ती केली होती ती भगवंताला आवडणारी भक्ती केली होती. देवाची भक्ती 2 प्रकार आहेत, एक आवडणारी आहे, एक नावडणारी आहे. देवाची भक्ती म्हणजे केवळ देवाकरताच देवाची भक्ती करायची. देवाचीच नामे देवाची सर्व अलंकारी सगळं द्यायचे, त्याला समर्पण करणं हेच भक्तीचं मुख्य लक्षण आहे. संकल्पावे माया
श्रेष्ठ. काय त्या भक्तीचं मर्म आहे? संकल्पावी माया संसाराची. संसार म्हणजे शरीर. संसार शरीराला म्हटलेला आहे, संसार कामक्रोधाला म्हटलेला आहे, संसार जन्म मरणाला म्हटलेला आहे. शब्द एकच, अर्थ अनेक आहे. कोणत्या पदाला, कोणत्या अभंगाला, कोणत्या ठिकाणी कोणता अर्थ घ्यायचा ही त्याच्यावर अवलंबून आहे. इथं संसार देहादिक संसारी. काही ठिकाणी काम क्रोध स्व संसार गोशीर. काही ठिकाणी पुनरपी जननम पुनरपी मरणम यह संसार. संसाराची भक्ती करत असताना देहावरचं सगळं ममत्व काढायचं, भगवंताला अर्पण करायचं. हे फार अवघड आहे. देह म्हणलं की प्रत्येकाला अतिशय आवडतं असतं. पूर्वीच्या काळामधला दृष्टांत आहे, गावामध्ये प्लेगची साथ आली. घरोघर जे ते लोक जे ते मृत्यू पावू लागली. जसं आपल्यात कोरोना आलता ना, गावोगावन घरोघर गल्लोगल्ली लोक एकमेका जवळच्या लोकांकडून जवळ कोणी जात नव्हतं. त्यांना जर का कोरोना झाला समजलं तर माणसं माझी लांबनच भेटतो म्हणायची. तसं प्लेगची साथ आली. प्लेगची साथ आली की घाबरला, देवाकडे गेला. देवा गावात प्लेग आलेला आहे, तुला 100 रुपयाची पेढे वाटतो, आमच्या गल्लीत येऊ नकोस. आता देव काय याचा रामेगड आहे का प्लेग याचा देवाचा रामेगड आहे. 8 दिवसाने गल्लीत लागण झाली. पुन्हा घाबरला, पुन्हा देवाकडे गेला. देवा तुला 100 रुपयाची पेढे पुरले नाहीत, आता 500 रुपयाची पेढे वाटतो. गल्लीत आला, घरात येऊ देऊ नकोस. 8 दिवसांनी घरात लागण झाली. पुन्हा घाबरला, पुन्हा देवाकडे गेला. तुला 500ची पुरले ना, तुला 5000चे पेढे वाटतो. घरातले सगळे जाऊ दे पण मला येऊ देऊ नको. याचं कारण देहावरती ममत्व आहे. आणि असं ममत्व तुमच्या आमच्या ठिकाणी असल्यानंतर त्याच्यावरचं ममत्व काढायचं आणि ते देवाला अर्पण करायचं अतिशय अवघड आहे. भक्ती ते कठीण, शिळावरील पोळ. न घडणाऱ्या गोष्टी घडते पण भक्ती नाही घडायची. न घडणाऱ्या अशा काय गोष्टी आहेत? समुद्रात किती पाणी आहे, कोणी काय त्याचं मोजमाप काढलं का? पण नामदेवाचा अभंग आहे. एक मुंगी सूक्ष्म प्राणी तो सांगू शकेल, समुद्राचे पाणी मुंगी मुखातून काढायला गोरी कष्ट थोडे, परी केशवाची भक्ती त्याहून कठीण. भगवंताची भक्ती न घडणाऱ्या गोष्टी, आकाशाचं जे ते माप किती ते जे ते बोटावर काढता येईल. केशवाची भक्ती त्याहून कठीण. वारा कधी कुणाच्या मागे वळत नाही पण त्याला आकर्षित करून घेता येईल. केशवाची भक्ती त्याहून कठीण. अशी कठीण भक्ती करण्याकरता या सुखा कारणे शरीर करवती फोडली दुर्जय. या सुरा कारणे शरीर करवती धरली दुर्जय फोडले माया. भक्ती करण्याकरता हे जे आहे ते शरीर जसं लाकडावर करवत चालवावी तसं या शरीरावरती जे आहे ते असणारं एक प्रकारचं जे आहे ते जे दुःख ते होतं ते आम्ही सहन केले. दुर्जय तोडले माया. लाकडाचा संबंध तोडताना कसा त्याला त्रास होतो तसं ही माया जाळ सोडताना ते आम्ही सहन केलेलं आहे. दुर्जय तोडले माया. सगळंच जे ते पणाला लागलं आणि असं पणाला लागल्यानंतर मग जे त्याची चोख भक्ती केली आणि चोख भक्ती केल्यानंतर मग जनाबाई मग आपला अनुभव सांगतात. त्याच्या योगाने झालं काय? एवढा मोठा अनंत कोट ब्रह्मांड नायक परमात्मा ज्याचं वर्णन शास्त्रामध्ये पुराणामध्ये अशा प्रकारे केलं जातं की सगळे त्याच्या अंकित आहेत. परमात्म्याच्या अंकित सगळे. काही असं मग तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या. सूर्याने कधी उगवायचं, केव्हा मावळायचं, वेदासारखा बोलका त्याने काय बोलायचं, हे सगळी भगवंताची सत्ता. वृक्षाचे पान आले त्याची सत्ता. झाडाचं पान जे दिले हलायचं का नाही हलायचं त्याची सत्ता आहे. चंद्र सूर्य देवदेवता हे सगळे
त्याच्या ताब्यात आहेत. 33 कोटी देव, पुन्हा चामुंडा म्हणजे देवी. प्रत्येक देवाला एक धरा, जास्त नाही, एक बायको म्हणजे देवाची देवी. ते 33 कोटी झाले. 8 कोटी भैरव सांग. आता कसे काय मेळ घालायचं की घालायचं, हे सगळे याच्या ताब्यात. याने सांगावं तसं त्याने तसं वागावं. देव याच्या ताब्यात, चंद्रसूर्य याच्या ताब्यात, पंचमहाभूती याच्या ताब्यात. याच्यापासूनच सगळं जवळजवळ झालेलं आहे. जेणे हे विश्व निर्मिली, पण सगळ्याचा हा मालक, सगळे याच्या ताब्यात. हा कुणाच्या ताब्यात? फक्त भक्तांच्या ताब्यात. असं आहे, भक्तांच्या ताब्यात, त्यांच्या अंकित. जसं व्यवहारामध्ये काय काय गोष्टी वस्ताद होते तालमीचे, आणि ती वस्ताद असल्यामुळे जे आहे ते पोरं वगैरे तालमीतले शिकणारे सगळे जे आहे ते त्यांचा ग्रुप होता 50 पोरांचा. दिवाळीच्या सणाला त्यांना फराळाला घरी बोलवलं. वस्ताद म्हणलं की त्यात कसं ओळखायचं असतं, ज्याच्या पायात मानाची बक्षीस मिळालेली चांदीची बेडी असती त्याला म्हणायचं वस्ताद. ती बेडी घातलेली वस्ताद फिरायला लागले, जे ते पंक्तीमध्ये प्रत्येकाला आग्रह करायला लागले. त्यावेळेस वाढण्याकरता त्यांची घर मालकीण आली, आणि जी जे ते घर मालकीण आल्यानंतर तिच्या पायामध्ये पूर्वीच्या नियमाप्रमाणे दागिने होते, सटकेबाज पैंजण असे मोठे मोठे जे ते कडे असलेले. पोरं म्हणले हे कोण आहेत? हे आपल्या मालकाची पत्नी आहे. आपल्या मालकाच्या पायात एकच बिडी आहे म्हणली, हिच्या पायात 2 आहेत. म्हणजे काय भानगड आहे म्हणलं. ते म्हणले आपण सगळे या मालकाच्या ताब्यात आहे म्हणून एक बिडी, आणि हा मालक हिच्या ताब्यात आहे म्हणून हिला 2 बिडी. व्यवहारातला दृष्टांत. सगळे देव याच्या ताब्यात. हा एका जनार्दनी संत देवतयाचा जनार्दनी संत देवतयाचा गीत. परमात्मा त्यांच्या ताब्यात राहतो. देव शब्द घातलेला आहे. त्या देवाचा विचार केला, भक्ताचा विचार केला, यांच्या ताब्यात राहायचं की त्या केवढं जे आहे ते असणारं त्याच्यामध्ये जे ते न पटणाऱ्या गोष्टी. भक्ताचं जीवन कुणी कर, देवाचं जीवन कुणी कर, देवाचं राहणं कुणी कळ, भक्ताचं राहणं कुणी कळ, देवाचं खाणं कुणी कळ, भक्ताचं खाणं कुणी कळ, देवाची अवस्था कशी, भक्ताची अवस्था कशी. हा असणारा देव परमात्मा पहिल्यांदा येतो, याला काहीच नव्हतं, निर्गुण निराकार होता.
त्याचा त्याला वीट आला. विटोनी निर्गुणा रूप धरिले गोजिरे. भगवंताला नकोस वाटलं ती निर्गुण किती दिवस राहायचं म्हणून विसरवणे देवपणा उभा पंढरीचा राणा. विटोनी निर्गुणा रूप धरली. भक्ताने हाक मारली, पुंडलिकरायाने हाक मारली, परमात्मा विटेवरती प्रगट झाले, सगुण साकार झाले. जोपर्यंत निर्गुण निराकार आहे तोपर्यंत त्याला आवड निवड पाप पुण्य सुख दुःख प्रारब्ध भोग ह्याचा काही संबंध नव्हता. त्याला कशाचा काय संबंध. पण याने मायेचा आश्रय धारण करून जे ते पुन्हा सगुण झाला की लगेच ते याला सगळं लागू पडलं. मग त्याला आवड निर्माण व्हायची, नावड झाली. याला सुख म्हणजे काय कळायला लागलं, दुःख म्हणजे काय कळायला लागलं. परमात्म्याला जे आहे ते सुख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय, आवडीचा विषय काय, नावडीचा विषय काय, हा जो आहे तो त्याला त्या प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्याला सगुण साकार झाल्यानंतर भक्तांच्याच ठिकाणी त्याला आवड निर्माण झाली. आणि त्या भक्ताच्या ठिकाणी आवड निर्माण होण्याकरता त्यांनी जे ते भक्ताच्या घरात एक प्रकारचं जे ते वास्तव्य करण्याचा एक निर्णयच घेतला. आता भक्ताच्या घरामध्ये परमात्मा राहतो असं काय त्यांच्या घरामध्ये, काय त्यांचं घर आहे. बरायचं तर परमात्मा गेला त्याला पाहुणे घराशी आजे आले ऋषिकेशी काय करू उपचार. कोप मोडकी चर्चा. त्यांची कोप कशी होती. एरंड्यासी हार जुदा भार नसाती धन कर घरोघरी पोट भरे ती करी कोण गुरे वासरे. अशी त्यांची अवस्था होती. पोपटेमध्ये झोपडीमध्ये राहणारे भक्त. अपवाद म्हणून नाथांची परिस्थिती चांगली होती. बाकी सगळे जवळजवळ भक्त हे झोपडीत राहणारे पोपट केलेली एक प्रकार. आणि त्याच्यामध्ये जे ते यांचं वास्तव्य असलेलं. आणि त्या कोपटामध्ये काय कोणती व्यवस्था होती. काय फॅन लावलेला होता, टी व्ही होता बघायला का, मशीन होती कपडे धुवायची का, ती काय आधुनिक जे ते सुविधा ज्या होत्या का तिथं काय काही नव्हतं. त्या कोपटामध्ये जर का त्यांच्यात एखादा पाहुणा आला आणि त्याने जर का संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं असेल, संकष्टी चतुर्थीला चंद्र उदय झाला का बघण्याला बाहेर यायची गरजच नाही. पोपटात नसं बघायचं. किळीवर नारळी घर चंद्रमोहन, चंद्राचं दर्शन होण्यासारखं त्यांचं घर होतं. असं त्या झोपडीमध्ये राहायचं. आणि या बाबाचं राहण्याचं ठिकाण वैकुंठ. ज्या वैकुंठाचं वर्णन नाथबाबांनी केलेलं आहे, अनेक संतांनी केलेलं आहे. सप्तावर्ण बाहेरी मायावर्ण भीतरी वैकुंठ रचले चराचरी स्वलिले करी नांदावा. स्वतःला राहण्याकरता स्वतःची क्रीडा करण्याकरता लांब असं जे ते पुढं कोणती त्याचे वर कोणता देव नाही, कोणता लोक नाही, कोणाचं वास्तव्य नाही, सगळ्याच्या वर वैकुंठ एकांत पाहिजे असं त्याचं घर. काय जणांचं घर चांगलं असतं पण घरवाली चांगली नसते. म्हणजे कोणी असर घेतं त्यांना सोडून बोलतो. घर चांगलं असतं पण घरवाली चांगली नसते. येतं तसं नाही. आता घरही चांगलं होतं नाही, ती घरवाली चांगली होती. कोणत्या सगळ्या दृष्टीने. जिला महालक्ष्मी म्हणतात त्या महालक्ष्मीचं जे ते ज्या ठिकाणी वास्तव्य होतं ते काही सामान्य नव्हती. समुद्रातनं त्याची उत्पत्ती झाली होती. दिव्य स्वरूप होतं. आणि ती वर आल्याबरोबर सगळे देव लाळ घोटा लागले. प्रत्येकाला वाटायचं की आपल्याला असावे, आपल्याला असावे. इकडे दानव होते, त्यांना वाटलं असं आपल्याला असावं. इकडे जे ते देव दानवाचं जे ते जरासं कालवा उठला. कालवा करू नका, ही स्त्री आहे, हिच्या हातामध्ये माळ देऊ आपण. तिला जो कोणता पाहिजे असं त्याच्या गळ्यात ते घालल आणि ती आपला जो तो पतिराज निवडेल. आपण सगळे जे ते एक तारीख नेमली. तारीख होती का नव्हती कोणा पण दिवस नेमला. आणि त्यावेळेस आपण त्या ठिकाणी हजर राहू. आणि तिने तुम्हाला पसंत करण्याकरता तुम्हाला काय प्रयत्न करता येईल ते करा. हा हे खरं आहे म्हणलं. मग सगळे देव नटून ठटून अंगाला साबण लावू काय ती म्हणतात ती ब्युटी पार्लरमध्ये जाऊन काय जे ते काय असणारे जे ते काय सौंदर्य प्रसादाने जेवढं करता येईल तेवढं त्यांनी जे ते कोणी कलप लावला, कोणी काय ते आणखी काय केलं. हे विनोद आहे जास्त.
नटून तटून आले. आणि मग ते आमचे महाराजही त्या ठिकाणी गेले. महाविष्णू त्यांनी मंडपात पाय टाकलं की इकडेच्या देवाकडे बघितलं नाही आणि इकडे दानवाकडे बघितलं नाही. समोर पाहिलं तर 3 देव तर होतेच. ब्रह्मदेव, शंकर महाराज आणि जे ते इंद्रदेव हे सगळे तिथं बसलेले होते. तिने पाहिलं ब्रह्मदेवाला जर का माळ घालावी तर मज कामाचे निघाय, ब्रह्मा कन्येशी दूर, याचा काय उपयोग नाही, कामांत मनुष्य आहे. इंद्राला घावावी तर ह्याचं काय, जोपर्यंत पुण्य शिल्लक आहे तोपर्यंत पुन्हा जावं लागेल. शंकराला हे आहे म्हणले कर्पूर गवळा, पांढरा शुभ्र वर्ण, चांगलं स्वरूप चांगलं आहे, यांना माळ घालावी. पुन्हा विचार केला, नुसतं रूपावर जाऊन काय उपयोग आहे, त्याचं घर कुठं, गजचर्मधारी स्मशाने राह. ह्याला ह्याच्या ठिकाणी नांदायचं म्हणजे जिथं मालक तिथं आपण, मग आपल्यालाही स्मशानात राहावं लागेल. बरं यांना जे आहे ते काय आपल्या आवड ह्यांना असेल, यांच्या आवड असं तर काही नसतं. काही वेळेला नवरा बायकोचं प्रेम कशाने वाढत असतं, उभयता एक चित्तन तरी प्रीत वाढली. दोघा नवरा बायकोचा आवडीचा विषय असावा लागतो. म्हणजे याला आवडतं महाभारत आणि तिला आवडतं तरुण भारत, म्हणजे वाचायला. त्याला महाभारत आवडतं, तिला तरुण भारत आवडतं. आपल्या दोघांचा विषय पाहिजे. याला महाग घालावा, याचा विषय कधी, याला कधी आनंद होणार, ती स्मशानातली भूत नाचू लागली. भूते वेताळे नाचती मग हर्षयुक्त उमापती, मग ह्यांना आनंद वाटणार. आता भूताच्या समोर माझ्यासारखी नाजूक सौंदर्यवान स्त्री मांडीवर आणि त्यांचं 11-11 स्वरूप मला बघत बसावं लागेल, नको म्हणले. त्याला नापास करून टाक. मग दृष्टी फिरवली विष्णूकडे. ती विष्णू म्हणजे सत्वगुणापासून झालेला नाही, बाप रुक्मा देवरू त्रिगुणा वेगळा, तिन्ही गुणाच्या पलीकडे असणारा त्यांना महाविष्णू म्हणतात. आणि त्याच्याकडे नजर टाकल्यानंतर मग ती म्हणले आपल्याला योग्य जर का वर असेल तर हाच आहे का, याचं स्वरूप पाहिल्याबरोबर लक्ष्मी देखील असं आहे. स्त्रीला जर का साडी पसंत करण्याकरता जर का दुकानात नेलं तर साडीचा कलर, साडी पसंत करायला वेळ लागेल, पण रूपवान नवरा पाहायला वेळ लागत नाही, लगे हो म्हणते, योच नवरा पाहिजे. तस लक्ष्मीने पाहिल्याबरोबर जे आहे ते विचार केला, बास पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती केळ फाकती प्रभा. लक्ष्मीने भगवंताला पाहिल्याबरोबर देह भाव हार, देह भाव हार, देह भाव हार, देह भाव पाहता विठ्ठला दूध
विठ्ठला तुझं पाहता विठ्ठला. लक्ष्मीने भगवंताचं स्वरूप पाहिल्याबरोबर देहभान विवर्जित झाली. तुला वाटलं आता यांना माळ घालायला जायचं. आता इतके देव माझ्यासाठी लाळ घोटा लागले, इतके तिकडे दानव बसलेले. ब्रह्मदेवाला मी नाकारलेला आहे, इंद्राला नाकारलेला आहे, शंकरला नाकारलेला आहे, हे सगळे माझ्याकडे लाळ घोटा लागलेले आहेत. हा देव तर कलियुगातल्या नवरदेवाप्रमाणे आपण होऊनच मान खाली घालला असं वाटलं तिला. आता बघा तुम्ही लग्नात नवरीने असा हात केल्यावर नवरदेव असंच करतो, तसंच हा करल असं वाटलं लक्ष्मी. हार हातात घेऊन गेल्याबरोबर देवाने पाठ करवलं. मला वाटलं की काय ते गंमत करायला लागेल, आपलं मनात म्हणजे काही आपलं काहीतरी चेष्टा करायला लागली. पुन्हा समोर गेली, पुन्हा पाठ करवली. मग तिला कळलं अरे हे नवरदेव हुंडा न घेणारे, आपण हुंडा घेऊन आलोय. मी अहमभाव, मी सुंदर. मग ते टाकून दिला, मी पणा टाकून दिल्यानंतर मग शरणागती पत्करली. ते पाय धुवाच्या दैवा मग सर्वस्व करून सेवा. अभिमान टाकून दिला आणि अभिमान टाकून दिल्यानंतर मग शरणागती केली. आणि शरणागती केल्यानंतर मग जे आहे ते भगवंतांना त्याचा नियमच आहे, तो कोणी शरण येईल त्याला जे आहे ते आपल्या जवळ करून घ्यायचं. सांगितलं तो पाया पडली ना मग तुझा अधिकार पायापाशी, पुढं काय गडबड करायची नाही. अशा पद्धतीने ज्याची सौभाग्य होती, सौंदर्यवान होती, स्वयंभू होती, सगळ्या गोष्टी जे त्या ठिकाणी अनुकूल होत्या आणि अशा ठिकाणी जे आहे ते त्यांचं असणारं भगवंताची पत्नी होती. मग भगवंताची अशी जरी पत्नी असली तरी चालू काळासारखं जे ते तिला मान नव्हता. आता चालू काळामध्ये जर का कुठं कॉलेजमध्ये म्हणा, इकडं तिकडं म्हणा, लव्ह मॅरेज, त्याच्यामध्ये जर का संबंध आला तर एवढं प्रेम असतं की सर्व्हिसला असतो, कोर्टामध्ये म्हणा, इकडे तिकडे म्हणा, तिचा फोटो जवळ वागू. आणि मग जेव्हा आठवण येईल तेव्हा तो बाहेर काढतो, असा बघतो. जय जगदंबे पूर्ण कदंबे जगदंबे तुझं म्या फुलवरा बांधीला कसं नाही तो येतो. परमात्म्याने तिचाही तो त्याग केला, वैकुंठाचा त्याग केला, बायकोचा त्याग, घराचा त्याग. पोरावर तर प्रेम असतं का? पोर काही सामान्य नव्हतं. तुम्हाला आम्हाला लग्न करावं लागतं, प्रारब्ध अनुकूल असावं लागतं, पुरुषत्व असावं लागतं, बाईच्या ठिकाणी वांदपणा नसायला पाहिजे. सगळ्या गोष्टीचा मेळ घातल्यानंतर मग संततीचं सुख. पण देवाचं तसं नव्हतं. स्वतःपासूनच ब्रह्मा माझ्या पोटीचे त्याचे लळे पुरवी सगळं परिभक्त ऐसा प्रेम करून ब्रह्मदेव स्वतः देवाने जे ते आपल्या पोटात ठिकाणून त्याला जे ते जन्म दिलेला होता. इतरापासून नाही. दोन देव असे आहेत, एका देवाला आई नाही आणि एका देवाला बाप नाही. ब्रह्मदेवाला आई नाही, गणपती बाप्पाला बाप नाही. त्याला सगळे गौरी पुत्र म्हणतात, गौरी हर म्हणतात. रत्न खचित फरा तुझं गौरी कुमारा, असं त्याला बाप नाही, याला आई नाही. असं ज्याच्यापासून मुलगा निर्माण झाला त्यावर किती प्रेम असायला पाहिजे. तोही देखील बाजूला सारला, लक्ष्मीला बाजूला सारला, वैकुंठाला बाजूला सारलं. आणि कुठं राहिला? भक्तांच्या घरात. ज्या सुखा कारणे देव सुखावाला वैकुंठ सोडणी संत. त्या भक्तांच्या घरात काय होतं? देवाच्या आवडीचा विषय होता. देवाला काय आवडतं? हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासाची. तुका म्हणे अशी गुढी कीर्तनाची, नाही अणिकाची प्रीती ऐशी. कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव, सुखे सुखे होय सुखे सुखे होय देव. पंढरीचा संग्या कीर्तनाच्या सुखी सुखी होय देव.
पंढरीचा राव संग्यासी. भगवंताला कीर्तन आवडतं. त्या कीर्तनात 3 प्रकार: नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन. भगवत भक्त 3 प्रकारची कीर्तन करतात, पण त्यात सततम कीर्तयंतो माम यतंतश दृढ. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मा चर्चा विशुद्ध उदंड गाती. हे भगवत नामचिंतन त्यांच्या घरात दिनराजाने चालतं, सतत चालतं. ते नामसंकीर्तनाची गोडी याला असल्यामुळे भगवंताला सर्वस्वाचा त्याग करून वैष्णवांचं घर आवडलं. आणि त्या घरामध्ये परमात्मा जो आहे तो अंकित राहतो, म्हणजे नांदायला येतो. लग्न झाल्यानंतर मुलगी नांद्याला जाते, माहेरी असते की मोकळी असते ती. नांद्याला जाणं म्हणजे अंकित. पतीचा जिव्हाळा म्हणून सासुऱ्याशी साहिजे, एरवी पाहिजे सामाची. ज्या दिवशी आई वडिलांनी ज्याच्या हातात हात दिलेला आहे, अग्निनारायणाच्या देखत ब्राह्मणाच्या देखत कन्यादान केलेलं आहे, त्या दिवसापासून त्याच्याशिवाय तिला काही माहीत नसतं. आणि त्याच्याकरता म्हणून सासूरवास भोगावा लागतो. अंकितपणा. सगळ्याला आवाजावं बोलायचं, सगळ्याची मानमर्यादा ठेवायची. दिराला आवाजावं, ननंदबाईला आवाजावं बोलायचं, सासूबाईला आवाजावं बोलायचं. पूर्वीचा काळ होता, आता नाही. सासू नावाचा विचित्र प्राणी होता त्या काळात. विचित्र. आता कोण विचारत सासू? नवऱ्याची किंमत नाही, सासूला कोण विचारत? त्याचं नाव असतं अनंत, हिचं नाव असतं अनुराधा. हा म्हणतो काय आणून, ती म्हणते काय आणता. असा प्रकार होऊन बसला. अनुराधा. पूर्वीच्या काळात नांदायला जाणं म्हणजे अंकित राहणं, सगळी कामं करायची, सगळ्याला आवाजावर बोलायचं, सगळ्याशी मर्यादित राहायचं, सगळ्याची मर्जी संपादन करायचं. तसं हा परमात्मा वैकुंठ सोडतो, सगळं सोडतो, ह्यांच्या घरात नांदायला येतो. नांदेत या घरी आपणची करी सर्व कृत्य, आपणची नांदे भक्ताची या घरी, करी सर्व कृत्य, आपणची नांदे भक्ताच्या घरी नापणची करी सर्व कृत्य. आपण स्वतः तिथं नांदायला जातो. म्हणजे जशी पूर्वीच्या काळामध्ये स्त्री नांदायला गेल्यानंतर मर्यादित राहत होती, मर्यादा पालन करत होती, सगळ्याची कामं करत होती, सगळ्यांचं ऐकत होती. आता नाही. आता ते सोडून द्या. इथले सगळे आपले जे ते एवढं सोडून बोलतो मी. दुसऱ्या देशातलं सांगतो, आपल्या भारत देशातलं चांगले मर्यादिशील राहतो. असं आहे. आता मर्यादित राहिली नाही. मग तिथं भगवान नांदतो म्हणजे सगळं त्यांच्या मर्जीने राहतो. ते सांगल ते काम करतो, त्यांची मर्यादा पाळतो, त्या ठिकाणी राहतो. आणि राहून काय करतो? कामे त्यांची सदा करीत, देव भक्ताचा अंकित. कामे त्यांची सदा करीत. जीवनामध्ये प्रपंचामध्ये काही जी कामं असतील, घरातली जे ते कामं म्हणा, आणखी काही असतील, ते सगळं तो करतो. दोन्ही करतो. कामही करतो आणि त्या भक्तांचा व्यवसायही सांभाळतो. संतापाशी देव कामही करतो, धंदा. गोरोबा काकाची तर कामही केली, धंदाही केला. मडकी विकणं करणं येते काकासाहेबाची येते. दोन्ही करतो. कामे त्यांची सदा करते. आणखी काय करतो? त्याचे पडोने देव होय रक्षिता. जीवनामध्ये जे प्रसंग येतात त्या प्रसंगामध्ये परमात्मा त्यांचं कधी उणीव भासू देत नाही. त्या ठिकाणी पुढं होतो आणि त्यांची उणीव भरून काढण्याकरता जे ते आपण प्रयत्न करून त्यांच्यावरती आलेली संकट नष्ट करतो. हे सगळं कसं करता? एवढं वैकुंठाचा त्याग, उणीव भरून काढायची, संकटात रक्षण करायचं. त्याला एकच कारण, जनी म्हणे भक्तिभाव.
देवदास ऐक्य जीव. त्यांची जी भक्ती आहे ती भावयुक्त होती. भावयुक्त भक्ती असल्यामुळे त्यांची कामं करतो, जीवनभर त्यांच्यावर राहतो. शेवटी ऐक्य म्हणजे ज्या वेळेस जायतो या इहलोकाचा निरोप घ्यायचा असतो त्या टायमाला आपल्या स्वरूपाची त्यांना प्राप्ती करून देतो. जनी मने भक्तिभाव देवदासा ऐक्य जीव, तो आणि मी एकच आहे अशा स्वरूपामध्ये त्यांना जो आहे तो विलीन करून घेतो. हा भक्तीचा अनुभव जनाबाईंनी या अभंगात केल्यामुळे देवभक्ताचा अंकित आम्ही त्यांची सदा करीत. पण म्हणते देव भक्ताचा अंकित, देव भक्ताचा अंकित,
देवभक्ताचा अंकित कामे त्यांची सदा करीत त्याचे पडवणे देऊने होय रक्षिता आपण. अशा पद्धतीने धनाबाईच्या इथं भगवंताने जी कामं केलेली आहे तो आलेला अनुभव व्यक्त करतो. एवढा मोठा देव धनाबाईच्या झोपेत यायचं, पहाटे यायचं, रात्र एक प्रहर उरली यावरी आणि येऊन शेजारी बैसे देव. एक प्रहर रात्र उरली, 4 प्रहर असतात, 6 ते 9, 9 ते 12, 12 ते 3. तिथून एक प्रहर उरला, 3 ते 6. त्यात काकड्याच्या अगोदर सापडणारा वेळ. पहाटेच्या वेळेला जनाबाई नामदेवाच्या घरातली असणारी कामं ते पहाटेपासूनच करायची. सगळी कामं देव करू लागायचं. स्त्रियांच्याकडे त्यावेळेस पहाटे काय काम असायचं? पहिलं उठलं की ज्याचे सडा समार्जन, रांगोळी करणं, पुन्हा दळण करायचं, पुन्हा कांडण करायचं, पाणी भरायचं, झाडलोट करायचा, खेर एका बाजूला ठेवायचा. ही सगळी कामं पूर्वी बायांची होती. आता ही सगळी कामं पुरुषाकडे आली, म्हणजे इथली नाहीत, दुसरीकडे बाहेरची. आता रंगवून सांगत बसत नाही. असं सांगा सांगा. आणि मग ते अशा पद्धतीने जे आहे ते पहाटेची कामं आईसाहेब करायचे म्हणून देव यायचे. उठो जनाबाई घेऊ दळण, आवडीचे गाणे गाऊ गीती, उठ दळण दळलं पाहिजे. 14 माणसं आहेत घरात, काय खायचं मग? आता शिनून गेलेल्या असायच्या. दिवसभर जे आहे ते काही मित्र कामं केलेली, गोपाळपूरला जायचं, शेणी जमा करायच्या, घरचं सकाळी भांडे घासायचे, धुणं धुवायचे, ही अशी कामं करून पुन्हा दुपारतीला जायचं, शेजारतीला जायचं, काकड्याला जायचं. शिनून गेलेली असायची, डोळा उडत नव्हता. त्यावेळेस नुठलिया माने खाली घाली हात. देवानी जवळ जायचं, मान खाली हात घाल, उठून बसवायचं. आता उठवून बसवत असताना अंगावरचा पदर खाली पडायचा, देवाने सावरायचा. अंगे नेसवी तुलबुगडी त्यासी, भगवंतानी एक ती पदर टाकायचा. उठ. आईसाहेबांनी तुळ भरायची आणि ती दळणाची पाटी घ्यायची, भगवान समोर बसायची, धनाबाई समोर बसायची, मध्ये जात असायचं. आणि त्या जात्यामध्ये जे आहे ते दळण दळत असताना मग ते पूर्वीच्या काळामध्ये गाणे गात होते. ते गाणं असं गायच्या बाया, तसं जनाबाईचं नव्हतं. आपला नवरा 7 जन्माचा का दरिद्र असं ना, पण गाण्यामध्ये त्याला कोणत्या तरी देशाचा राजाच करून असं गाणं, म्हणजे खोटं, संसारातलं थोडं खोटं. आपला भाऊ कसा का असं ना, पण गाण्यात त्याचं मोठं श्रुत्वाचं वर्णन करायचं. दिवाळीचा सण होता, भाऊबीजेला भाऊ आलेला होता, 2-3 दिवस गेले. बाईने विचार केला तर सण संपला, तर दळाला बसलं पाहिजे. भाऊ सुद्धा जे आहे ते त्या ठिकाणी मुक्कामाला जो होता. खेडे गावातला प्रसंग, भाऊ शहरातला. बाई पाठ उठली आणि दळायला बसली. दळताना तर कुणावर गावाच्या समोर भाऊ दिसला. कार्तिक महिना, थंडगार वारा सुटलेला, शरद ऋतू असलेला, चांदणं स्वच्छ, बाहेर तुळशी वृंदावनाची भाऊ उठून बसलेला आहे. भावाकडे बघितलं आणि भावावरतीच गीत गायलं. काय गायलं? पृथ्वीची केली ढाल. भावाच्या हातात पृथ्वीची ढाल दिली. मेरूचा केला भाला, मेरू पर्वताचा भाला दिला गाण्यात, बर का. आणि माझा बंधुरा लढाईवरनं आला, असं भावाचं वर्ण. तेवढ्यात हे शहरमध्ये राहणार होतं आणि ती पायात जी बिंडकुळी उडी मारायला लागली, त्यांनी कधी बघितलं नाही. तिथलं ताई इकडे, ताई इकडे, इकडे काय झालं, हे काय निघालंय बघ. ते म्हणजे आता तुझं वर्णन केलं. पृथ्वीची केली ढाल, मेरूचा केला भाला, माझा बंधुरा लढाईवरनं आला आणि तू तर बिंडकुळला भ्याला. असं जनाबाईचं गाणं नव्हतं, खरं गाणं, ज्या गाण्यामध्ये काही सत्य आहे. असं होत काय काय बाया काय द्यायच्या ती. एका बाईला एका नवऱ्याने पंढरीच्या वारीला आलेला होता आणि हौसाने जे ते दरीचा खण घेऊन गेला. गावात गेल्यानंतर तिने जे ती चोळी शिवली, आषाढीला नेलेला खण नागपंचमीच्या सणाला घालायचा. बसली दळायला. ते समोरच्या बाईने विचारलं, जरीचा खण कधी आणला? तिने गाण्यातनं सांगितलं, जरीचा ग खण मला आणला पंढरीहून,
सासूच्या ग लेकानी आईच्या जावयानी तसं जनाबाईचं आमचे मिरास पंढरी आमचे घर भीमात्री पांडुरंग आमचा पिता रखमाबाई आमची माता जनाबाईनी तेच म्हणत देवाने तेच म्हणायचं देवही पाठीमाग म्हणायची पांडुरंग आमचा पिता रखमा देवी आमची माता देव लागत असं म्हणायला ज्ञानोबऱ्या दारात यायला घालतो पंढरीला आले होते आई साहेब कुठे गेले म्हणजे जनाबाईच्या दळ्या ज्ञानोबराने ऐकलं काय म्हणतात जनाबाई पांडुरंग आमचा पिता रखमाबाई आमची माता देवा तुमची माता आहे का पत्नी आहे ती माऊली तुम्ही आला का म्हणजे काय करावं म्हणले ह्या जात्याचा गुणच असेल काय ते म्हणता म्हणले हो तुम्ही बसा ज्ञानोबरा बसले दळायला ज्ञानोबराने हातात घेतल्याबरोबर जनाबाई विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा ज्ञानोबराही म्हणा लागली विवेक सागरा सख्या माझ्या जनाबाई म्हणतात मरून या जावे बा माझ्याच्या पोटा ज्ञानोबराही म्हणली मरून या जावे बा माझ्या पोटा अशा पद्धतीने मनगोविंदी हे काम भगवंताने त्यांचे दळण्याची कामं केली काढण्याची कामं केली साळी सडायाशी काढी पुढे जाऊन उकळ झाली कांडिता कांडिता श्रीनाला पंढरीनाथा कधी कधी भात करावा लागतो सणावाराला मग ते साळ्या काढायच्या मग देवाने उकळ झाडायची स्वच्छ करायचं मुसळ घ्यायचं हातात जनाबाईला म्हणायचं मी खाली बसून मुसळाचा तोल राखतो तुम्ही फक्त उठून उभा राहा एक हात ठेवा कमरून वरच्यावर नसतं मुसळ आधार द्या वजाचं काम मी करतो भगवान खाली बसायची आणि मुसळ असं वर करायचं खाली घ्यायचं वर करायचं खाली आता त्याला ते नेटाचं काम आहे सर्वांगी घाम आला तेने पितांबर भिजला देवाचा पितांबर भिजून जायचा देवाचे नाजूक हात देवा आता आले पोट जणी म्हणे मुसळ सोड देवा तुमच्या हाताला फोड आले तर नाही नाही मी काम करतो देवानी दळण्याचं काम काढण्याचं काम शेणी वेचायचं शेणी तर फार त्यावेळेस महत्व होतं नामयाची जणी सवेची शेणीला फार महत्व होतं का उठलं की पहिलं काम गौरीचं असायचं चूल पेटवायला काय पाहिजे शेणी पाहिजे आणि त्यावेळेस काय असं गॅस नव्हता आता किती महागा होऊ द्या गॅस पण एकच गॅस पाहिजे गॅस असं त्यावेळेस नव्हतं शेणीला महत्व शेणी पाहिजे मग ते शेणी करता शेण जमा करताना या बाया काय करायच्या गाईचा म्हशीचा कळप चालला का नाही 100-200 म्हशी असायच्या मग कोणी काही गोरगरिबाच्या बाया पाठी घेऊन पुढं चालायच्या मध्ये चालायच्या पाठीमागं चालायच्या म्हशी शेण टाकताना त्या शेपूट वर केलेलं मागच्या बाईने बघायचं आणि मधल्या बाईने बघायचं आणि मधली बाई धावत जाताना ती मागची ओरडायची हे गंगे 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 त्याला हात लावू नको तू जाऊ नको पुढं मी माग आहे मला माहित आहे हात लावू नको हा शेण माझं आहे आता हिचं असतं का म्हशीच असतं इतकं प्रेम असतं माझं म्हणते एवढं प्रेम असतं आणि अशी ती जनाबाईची शेणी सामान्य नव्हती ज्या शेणीमधनं श्री विठ्ठल ढोणे निघत होता असा त्या शेणीचा अधिकार होता धुणं धुवायचं काम भगवंतानी करायचं जनाबाईने कर चौहाती धुणे केले जनी म्हणे निर्मळ झाली भगवंताने त्यांच्या इथलं धुण्याचंही काम करायचं शेणी वेचायच्या झाडलोट करायची दळण कांडण करायचं आईसाहेबाने नामदेव राहायचं झोपडं आपलं असणार दोन्ही झाडून तो केर एका बाजूला ठेवायचा झाड लोट करी जनी केर भरी देवाने जे आयतं केर ठेवलेलं असायचं आणि माझ्या वैष्णवाच्या घरचा केर आहे संतांच्या घरचा केर आहे ही रजकण आहेत त्यांची या भूमिकेतनं ती पाठी ज्या देवाला सगळ्या देवाने डोक्यावर घेऊन नाचायचं त्या देवाने भक्ताच्या घरातला केर पाठी घेऊन या शिरी नेऊन टाकीत असे जिथं कोणाचे पाय पडणार नाहीत अशा लांब ठिकाणी जायचे जनाबाईच्या घरातला केर देवाने टाकायचा एवढं त्या केराचं महत्व आता ही तर का करिता कोणाचे काज नाही लाग त्याला काय तिथं वाटतच नाही की हलकं काम आहे का चांगलं काम आहे
येडा झाला वेडा झाला भावला कैसा भक्तीशी भुलला नीच कामे करू लागला. नीच काम करू. जे देवाला शोभत नाही असली काम जाणं पाहिजे तर त्यांनी की. सकाळची वेळ होती, काकडाला जाऊन आले, सूर्योदय झाला, नामदेवाचं घर अगदी चंद्रभागेला येथे लागून नामामध्ये शेवटीन घर चंद्रभागे काठी. त्यामुळं सकाळची वेळ टेकाड्यावरती झोपडा असल्याचं पूर्वीचं ऊन पडलेलं आहे. आईसाहेब आपलं उन्हाचं सुख भोगण्याकरता खाली बसले, लागले खास व्हायला खास खास खास. जनी डोईने गांधली विठाबाई धावी नदी. देव आले, जने काय जेव्हा डोकं खाजवायला लागली. मग होणार म्हणजे निसर्ग आहे हा, वाबे झाल्या का होणारच होणारच म्हणले. ते कसे काय म्हणजे तुझ्या काकड्याला जायचं असतं म्हणले, 4ला तुझं हजर व्हायचं, आम्हाला 3लाच उठावं लागतं म्हणले. मग 3ला उठून मुखमार्जन शौच मार्जन करून स्नानाला जायचं चंद्रभागेला. स्नान करायचं म्हणजे काय, त्याचं काही शॅम्पू नाही, गंपू नाही, तेल नाही, साबण नाही, काय नाही, उडी मारायची की काय. त्यामुळं ते देहकर्म आहे, होणारच म्हणजे. असं झालं म्हणले, मी असतो ना म्हणे स्नान घालतो, खाजवायला लागलीस ना सगळा कोंडा बिंडा काय असेल ते तुझी इच्छा म्हणली. देवाने पाणी आणलं, चुलीवर ठेवलं, खाली इस्तू तयार केला, पाणी तिकडं तापत आहे आणि इकडं जनाबाईला पुढं बसवलं, तुळशी वृंदावनाच्या पुढं बसवलं, आपण पायरीवर बसला. माझ्या जनीला नाही कोणी. तिथे जे आहे ते भगवंताने तेल निर्माण केलं, म्हणजे त्याच्यामध्ये कापूर वगैरे घालून ते तेल मस्तकाला लावलं आणि ते मस्तकाला लावल्यावर आता देवाच्या हातचं ते काम होतं. देव बी असा तुका म्हणे कळा अंगी जायच्या सकाळा खेळ तो येण्याची खेळ उभे खूप संपादनी सोंगाची करायची, सोंगच घेतली. इतर बाया कशा ज्या ते असं भांग पाडायचा फणीने, मग ती ऊ धरायची, केसाच्या शेवट आणायची, देवाने आणायची शेवट आणायची, गप्पा गोष्टी करायच्या. मग इतर बाया कशा डाव्या हाताचा अंगठा त्याच्यावर ठेवायचा, दात खाऊन डोळे मिचकून देवाने बी तसंच करायचं हो, दात खायचे असं. आता श्रीकृष्ण कोकणी अशी मारी हो तो पावे भगवान जिथं मारायला आहे, उतनासारखे, शिशुपाळासारखे, रावणासारखे, त्यांना तिसरे देवाने कोकण मारले तर ते पावे परम साक्षात्कार, त्यांना चांगली गती दिली. आणि या तर वा संतांच्या डोक्यातून जन्म झालेला होता, मरण देवाच्या हातनं. जनाबाई सारख्या संतांच्या डोक्यात यांचा जन्म झालेला होता, मरण भगवंताच्या हातनं असल्यामुळं प्रत्येक ओवाला विमान आलं, त्यात त्या बसल्याला वैकुंठाला. म्हणून संतांच्या डोक्यातल्या वा व्हावं पण बुवा होऊ नये. मिसळून मोकळी केली, जणी मने निर्मळ झाले, कोंडा बिंडा काढला, जवळ आले तर पाणी तापलेलं होतं, विसानाला पाणी नव्हतं. भगवान स्वतः जरी बैसली नायाला पाणी नाही विसानाला, घागर घेऊन ये हाती पाणी रांधणात होती, आयशा येरधार केल्या घागर रांधण भरी येल्या, पाणी पुरे पांडुरंगा दाशी जनीच्या अंतरंगा. देवाने घागर घेतली, चंद्रभागेचे वेलपाट गेले, देवा पुष्कळ झालं पाणी. भगवंताने जनाबाईला आपल्या हाताने नाव घातलं, लावणी उठणे नाणीले तिला श्रम तिचा गेला, सर्वांगाचा सगळ्या अंगाचा श्रम निघून गेला. भगवंताचे हात लागलेले होते. कोणत्याही पुरुष असो अथवा स्त्री असो, अंगाला जर का उठणं तेल साबण लावून स्नान झालं तर काय कशी दिसती, टवटवीत दिसते. त्याप्रमाणे जनाबाईंनी जे ते पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेलं आहे, पुन्हा जे ते कुंकवाचा टिळा, खाली बुक्क्याचा टिळा, गळ्यात तुळशीची माळ, पत्ता खांद्यावरती, आणि प्रदक्षिणाला निघाले. टवट विचारा, लोक विचारायला लागले, जनाबाई
का आज तुमचा चेहरा टवटवीत दिसतो, काय प्रकार आहे? जनी सांगे सर्व लोका नाव घाली माझा सखा, नाव घाली माझा सखा, नाव घाली माझा सखा. जनी सांगे सर्व लोका नाव घाली माझा सखा, नाव घाली माझा सखा, नाव घाली नवगाली माझा सखा. जनी सांगे सर्व लोका नवगाली माझा सखा, नवगाली माझा सखा, नवगाली माझा जनी सांगे सर्व लोका नाऊ गाली माझा सखा. अशा प्रकारे जनाबाईला हा आलेला अनुभव, माझे सर्व काम करी चक्रपाणी देते कैची जनी नामयाची, ही त्यांना अनुभव आलेला होता. हे कशामुळं? जनी म्हणे भक्तिभाव देवदासा ऐके जीव. शेवटी भगवंतानी नामदेवाला समाधी देताना जी अवस्था ज्या ते असणारी निर्विकल्प समाधी, तीच अवस्था जनाबाई स्वतःच्या ठिकाणी चरणाच्या ठिकाणी जागा देऊन ऐक्य ज्याला म्हणतात ते साध्य कसं करून घ्यायचं दाखव. जनी म्हणे देवदास ऐके त्याचे पडो दे दिवणे, होय रक्षिता ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जनी म्हणे भक्तिभाव. जनी म्हणे भक्तिभाव, जनी म्हणे भक्तिभाव, जनी म्हणे
असो बोलिलेले पुरे सर्वांनी शांत राहा. सूचना अजिबात इकडे तिकडे हालचाल करायची नाहीये. 1 मिनिट फक्त. विश्वगुरु सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्ष पुरुषोत्तम मास त्या निमित्ताने हा संकल्पित उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहेत. आपल्या या उत्सवामधल्या ज्या सेवा आहेत बाबा 1 मिनिट बर. तर या सेवेमध्ये ठरून टाकलं त्या सेवा कोणत्या कोणत्या दिवशी कोणत्या कोणत्या घ्यायच्या अगदी ठरलेलं होतं. त्यामध्ये प्रामुख्याने केशव महाराज नामदास हे नाव पहिल्यांदा दृष्टीपुढे आलं. नामदेव महाराजांचे वंशज आम्ही पंढरपुरामध्ये येऊन त्यांचं घर शोधून त्यांना भेटून आणि गेले 4 महिन्यापूर्वीच आणि ते राहू द्या थांबा 1 मिनिट शांत बसा जरा थांबा 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 1 मिनिट. आणि मग त्यांची सेवा या ठिकाणी पार पडली. आपल्या सर्व सप्ताह मंडळाच्या वतीने बाबांना या ठिकाणी आणि निवृत्तीनाथ महाराजांचा एक सन्मान आणि या ठिकाणी आपल्याच वारकऱ्यामधले ज्येष्ठ वारकरी कापशे बाबा यांच्या हातून आणि बाबांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. कापशे बाबा. त्यानंतर या पंढरपूर भूमीमध्ये पुण्यभूमीमध्ये आपल्या